काना देशातला असल्याचा मला स्वाभिमान आहे, म्हणून मी आपल्या परिसरात म्हणजे काना देशामध्ये कीर्तन करत असताना मी आयराणी बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्हालाही माहिती आहे आणि मन तोंडी वाटे तुमले ऐकायला आवडच बी असं मला वाटस, कारण मला बरंच बरोबर आहे ना बहिणी सोन. हा अरे वा मन सोन चिडा अरे वा काय वातावरण शिवू. तुम्ही किरोज नव्हते इथे राहणार होते ना, किरोज नंबर लागे रे या बरं आहे ताको आमना तिकडे ना ते बिचारा बलता बोया लोके त्या फाशे पारदी लोके इथला बोया राहतस ना. ते आपला गुरुजी होतात ना कृष्ण माऊली, त्यासले सुद्धा कार्य गुरुजी हे आमना घर चालले गुरुजी, म्हणजे त्यासना मनमा भाव खूप चांगला, पण भाषाच तशी त्यासने. मला तारीख दिनी बाबा बगीर बाबा का रे ए महाराज म्हणत काय ए तू आमना गावले ये रे कीर्तनले. ते साला आमना गावा मीटिंग बसणी बट्या बाया सांगणार ना त्या भुऱ्याला बोलावर त्या मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला त्याला बोलायला. पण मला सवय जायला ते ऐकानी इतका भारी सांगेन तो. त्यासले नाव माहित नाही ना, पहिलं कीर्तन होई झालं तर दुसरं कीर्तना टाइमली मीटिंग बसच त्यास ना गावमान, मग त्या ठरवतो कोणले बोलावा ना. मग त्यासनी मीटिंग बसणी बट्या बायासनी सांग होई जाण त्याच महाराजले बोलावा दोंडायचा ना तो महाराज. आता त्याला नाव सुधरे नाही, मला सांगतो ए महाराज ये रे तू ए महाराज चाल रे त्यान मायना साल्या बट्या बाया सांगणार तुला नाव त्या बाया सांग ना त्या भुऱ्याले बोलावा रे त्यान मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला ते म्हणतो ओ भाऊ तारीख नको देऊ पण इथला गोमाल नको रे काका. ती पद्धत राहते त्याने नाही का बोलाने हो त्याने पद्धत राहते हो. आणि मला ती आवडस मी कानादेश नाही म्हणीशीन आणि तुमले आई बी सांगच बरं. जर बाबांच्याकडे कार्यक्रमाला गेलो तर त्यांची भाषा सुद्धा परफेक्ट आली पाहिजे म्हणीशीन. भाषाच नाही इथला परफेक्ट अनुभव ठेवस ना. मी विदर्भात गेलो तरी विदर्भाची मराठी आली पाहिजे, मराठवाड्यात गेलो तर मराठवाड्यातली मराठी आली पाहिजे आणि आपल्याकडनं उभाटी नाकला ना बी यावायला पाहिजे. हां तुम्ही म्हणशाल महाराज आपल्याकडे आदिवासी ती ताबी येईल मला तुम्ही नित्त सांगा ना कोणती भाषा बोला आणि गमड. हां असं काही नाही मी बटट दरी ठेलशे, फक्त भाषा ही परफेक्ट असली पाहिजे. कोणची का बोलत नाही पण परफेक्ट असं मिक्स नाही व्हायला पाहिजे हो. आणि जर कधी परफेक्ट भाषा उनी ना ते माणूसनी फसगत होत नाही मयूर बाबा. कारण मी अजून माझं वारमा कुदेल नाही बरं, अजून आडमुल्ला टाक राहिनो. हां भाषा परफेक्ट व्हायला पाहिजे. नेमकं काय जाय माहिती आहे का, मी सातवीले होतो. सातवीले असताना मला मित्र होता वर्गमित्र. 5वा 6वा पिरियड चालू होता जॉग्रफीचा पिरियड चालू होता. त्याला बहिर्देशाला जायचं होतं, पोटात दुखायला लागलं. आता सर शिकवत होते पॅरेग्राफमध्ये होते सर म्हटलं सुरुवातीचा पहिला पॅरेग्राफ शिकवत होते सर. तोपर्यंत या भाऊ ना पोटमा कणनिंग न्यावं म्हणे सर. आता त्याला असं वाटे मला जाणं ते शे पण याला काय म्हणतस बा भाषाना परिणाम सांगच बरं. आता खेडागावमा परफेक्ट मराठी बी ये नाही पहिले, जेमतेम गुरुजी सुद्धा आहे नाही मग बोलत पहिले, त्यामुळे मराठी इथली ये नाही ना. मग त्याला असं वाटे बो म्हातारा लोकेसना शब्द होता परसाकडले झाडा बसाले, त्याने ते पक्का ऐकलं होतं. त्याला असं वाटणं बाबा लोके म्हणतात म्हणजे आईच बरोबर आहे गो. मग उठ ना तू म्हणे सर म्हणे काय रे झाडाला जायचे बाड्या खाले बट अख्खा आयुष्य पडेल आयुष्यभर जाण नाही खालबट म्हणे. बाड्या बट ठीक आहे आपण 5 मिनिटं मग काही निघणे म्हणे सर झाडाला जायचे. बाड्या बस रे आयुष्यभर झाडायचं जे रे आता शिकून घे. भाड्या कोबट ना भाड्यान जोर मग काही निघणे म्हणे सर झाडाला जायचे म्हणे. बडव्या खाली बाईस अरे शिकून घे ही वय गेल्याच्या नंतर शिकायला भेटणार नाही शिकून घे म्हणला. 5 मिनिटानंतर पोरे म्हणे सर वाजगंधा यावं लागेल म्हणे. का रे काय झालं म्हणे बाड्याने पराक्रम कर टाका म्हणे. सर म्हणे तुला अक्कल आहे का रे 7वीचा विद्यार्थी तुला बोलता येई ना सांगाय पाहिजे ना तुला काय त्रास होतो म्हणे. मी तर कवे ना सांग राहिनो झाडाला जायचंय हो आप्पा त्याला झाडाला नाही रे त्याला संडासले म्हणतो रे काका. विठ्ठल 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 भाषा परफेक्ट आली पाहिजे एवढंच मला म्हणायचं होतं. ऐका भाव माझा भगवंत पाहतो, जातीपातीला अजिबात व्हॅल्यू नाही. या काही लोकांना जातीपातीचा पुडका होता नामदेव बाबा ती लोकांची जिरवली देवानं. काही लोक सांगत मालकान त्यान करणं पाणी चालत नाही मी त्यान करणं खात नाही असा म्हणणारच नाही. अशी जिराय पोऱ्या 35 वरीच नाव घ्या लगीन जो नाही कताईन भेटणे तताईन करलंय ना. मग आता लोक सांगतात का आप्पा तुमले त्याच ना करणं पाणी चाले नाही आई बहीण त्या रांधून देणार भूत काय बात काय का वाढीन तुमले. जिरवली का नाही देवाच्या विरोधात जायचं नाही हो. माझ्या देवाच्या नियमात राहिल्याच्या नंतर बरं नाहीतर मग पश्चाताप शिवाय पर्याय नाही. शबरी आई भिल्ल समाजाची होती पण तिचा इतिहास जर बघितला ना लहानपणी बकरांची दावण बांधलेली शबरी आईचं लग्न ठरलेलं. बापाला विचारलं बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले म्हणले बेटा तो लग्न करायचंय ना तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून. जर एवढे जनावर मरत असतील मग लग्नच नाही करायचं म्हणते शबरी आई. जर एवढे जनावर मरत असतील मग लग्नच नाही करायचं म्हणते हो. लग्न करणंच नाही म्हणे जनावरे जर मरतच होते ते म्हणजे ऐकूनले समजणं बहिणी सोन जनावरे मरायला नाही पाहिजे भाऊ मटन मासा खाऊ नाही कोणले समजणं बोला ना माया सोन. शबरी माताले वा शबरी माता कोण होती जात नाही मला जात नाही सांगणे मला फक्त तुमले परिचय कर देणार आहे. मी जातीपातीला अजिबात महत्त्व देत नाही सुरुवातीला चौथ्यांदा बोलतोय. हां शबरी माता कोण जात नाही होती
भिल्ल समाजाची म्हणजे जातनी बिल्लिनले समजणं मटन मासा खावं नाही. आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना मनी लेणारा सांगतो मालकाने ठेसा मा काळ्या टाकासं ठेसाचं वाद देत नाही. मारी टाकसू एक बुका मुका का टाकसू ठेसा मा काळ्या टाकासं ठेसाचं वाद देत नाही. तुले फाशीली मर जाणार हो आप्पा. विठ्ठल विठ्ठल शबरी मातेचं पूर्वचरित्र जर बघितलं तर ते एक राजाची राणी होती. पण राजाची राणी असताना एका ठिकाणी कुंभमेळा लागला. कुंभमेळ्यामध्ये जायचा, साधू संतांचं दर्शन घ्यायचंय. पतीला सांगितलं मला कुंभमेळ्यामध्ये जायचं, साधू संतांचं दर्शन घ्यायचं. पतीने सांगितलं तू काय साधारण बाई आहे का? अगं तुला जर जायचं असेल तर तुला अगोदर ढोल नगारे वाजवतील, अगोदर आहे ना लोकांना सूचना दिली जाईल की राजाची राणी निघते म्हणून. हो, आणि त्या प्रसंगाला एवढा घोंगट घ्यावा लागत होता. हो, राजाची राणी आहे, सहज तुझा चेहरा कोणाला दिसायला नाही पाहिजे म्हणून एवढा घोंगट, एवढा मोठा घोंगट होता. अजिबात कोणाला चेहरा दिसायला नाही पाहिजे. हो, आता एवढा घोंगट. साधू संतांचं दर्शन झालं नाही, फिरून आली भगवंताच्याकडे रडत बसली. देवा, जर राजाची राणी बनून जर साधू संतांचं दर्शन होत नसेल तर मला असला जन्म असले श्रीमंती नको, गरिबाच्या परिवारात जन्माला घाल, पण भगवंताचा आणि साधू संतांची सेवा माझ्याकडनं झाली पाहिजे या हेतूनं शबरी माता भिल्ल समाजात जन्माला आली. हो, अजून सांगतो भिल्ल समाजाला लोकेस काही काही गोष्टी शिकासारख्या राहतीस. तरुण भाऊसले सांगस उजी भाव खावाना सोड देवा ना. ते भिल्ल समाजाचे पोरं कितला का दांगडो वेल राहणार त्यासना भाऊ बनती गावमा कितला का भांडणी वेल राहत ना. जर कोणा लगीन जमना आदिवासीच मा असं देखील का आदिवासी ना एखादा पोऱ्या ऋषीन उभा आहे तो नाचाली नाही राहणार असं देखील का? अजिबात नाही. बँड वाजा चालून बँड जाऊ द्या दपड काटो का नाही अडंकीस ना अडंकीस ना तरी बी नाचान सुरू होईल लगेच नाचानं सुरू त्यासनं. अजिबात हात दरी वडान गरज नाही. बरोबर आहे का नाही? हात दरी वडानी गरज नाही. आपला असले चला ना तात्या, चला ना तात्या पुढे येस मला नाचता येते तू शिलक रे. हो, जागा नको वाटकाव नाही गाडीन ना गंदा मारतून गंधाने कितला येडा पण आहे. बाकी ना ते इथलं ताटा मारतस ना पंगत चालस आणि असा खुर्चीस ना आजूबाजू फिरतं. सासरायस का भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही? माल कोणी विचारत नाही. तू नका पुटीन पाटा बांधा घ्या चेंद्र रे लोके काय रे ना तू काय रे बुक्या बुक्या वातडा वय जाशील तू रे. कितला येडा पण असे. नाहीतर आदिवासी लोकांना काय मानपान नाही, काय घेणं देणं नाही. महाराज कधी पण रातभर नाचतच त्या. सकाळी माझं कधी पंगत चालू आहे ना तरी मित्र सांगता बावड्या चालणार रे, ओ बावड्या चाल रे पंगत चालू आहे घेणं रे. तो उलट नको राहू दे रात ना थकेलं झोपू दे भो शेका काय या बाबा काय मनमा काय घेणं देणं नाही. आखो सांगस एखादा नवर देऊनी माय आदिवासीस ना लग्नेस मा रुसताना देखील का बहिणी सोन तुम्ही? अजिबात नाही. रुसावतच नाही. नाही ते आपल्या बहिणी एक लगीन मागो मी एक ताई आहे ना लगीन मा जायलोर एक ताई जेवता जेवता उठीस नाही कोपराल उभी होती. नवरीन माय नवरीन मावशी नवरीन काकू बट्या बाहेर रावण्याकडे ताई खायल्या ना ताई जिल्या ना माल नाही खाणं माल नाही खाणं म्हणतं. मी कीर्तन कार्य बो बडा खानदेश वय किराना आपले चाल म्हणतं म्हणा शब्दांना मान राखिली म्हणतं. ताई बड्या बाहेर रावण्या करा ना खायल्या ना म्हणतं. नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणतं. आई बहीण काय टेकीन मर जाई रे. नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणतं. काय वय ना म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी म्हणतं. जाय काय म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी म्हणतं. वय न काय म्हणे मला खूप रन वाटील लाई का म्हणे. तिनं अंगवर सोनं 8-10 तोळ्या सोनं होतं. 10-12 हजारनी साडी नेशेल होती आणि 5 रुपयान खूप रन वाटीन करता दांगडो घाल दिना बानट सुरूत नाही. कितला येडापणा आहे. चांगलं येऊ घे ना तडे कसा सत्यानाश करू. हो, पण आपला लोकेच ना येडापणा आखो सांगच मला म्हणतो तुम्ही ऐकतच जे शेवटलं म्हटलं ते जाते सांग राहिलो मी तुमले. आपला आहेत ना लगीन माफी गाणं म्हणतील ना तुम्हाला गाणं त्या जात ना बिल्ला लोके राहतच. पण असा वजन मारता ना त्या नैवेद्य देवाला जाताना देवना तटे सुद्धा देवना गाणं म्हणतस. देवना गाणं हो हे उठर उठर हनुमान तुला माणसं लगीन निगरण आणि उतान तुला देनास. हा त्या आदिवासी बाया गाणं म्हणते. आणि आपल्या बाया कोणी टाकी अंगण शिलगाई दिसू ती काढली राखेल टाकी शिलगाई दिसू यंदा राहू देवा ती काढली काय कावी झालं. कोणी टाकी अंगण मा खाट बानट सुरूच नाही. माझा भगवंत शबरीची उष्टीवर खातो महाराज. हो, भाव बघितला जात नाही बघितली. हा अजून चला पुढे. तुकोबारायांना कदाचित प्रश्न होता तसा तुमच्याही मनात माझ्याबद्दल प्रश्न असेल. महाराज जर तुम्ही अभंग घेताय भगवंताची स्तुती करताय अशा देवाला शरण जायला सांगताय की त्या भगवंतानं लाज ठेवली नाही पाहिजे भक्ताच्यासाठी मग का हो एका प्रमाणावर थोडी थांबायला चालणार आहे. अजून दुसरं प्रमाण हो भरपूर प्रमाण सांगता येतील. जसं फॉर एक्झाम्पल जनावरं मारायच्या अगोदर एकदा विचार करा. आपल्या लेकराच्या पायातला काटा आपल्याला मुडलेला सहन होत नाही. आपल्या लेकराच्या अंगातला ताप सहन होत नाही. जनावरं सहज मारून टाकतो आपण. कुठेतरी बंद झालं पाहिजे. खरं तर खंडेरायाचं इथं बानुबाईशी विवाह झालेला आहे म्हणजे खंडेरायाची सासरवाडी आणि देवना सासरवाडी मा इथलं पाप नाही व्हायला पाहिजे. कुठेतरी आई थांबायला पाहिजे. मनी इच्छा आहे बा मी तुम्हाला आहे खानदेश ना मनीषीन. हो, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हो, आणि खरं सांगू का जसं बानुबाई आणि खंडेराया यांचं प्रेमाचं नातं आहे. हो, जसा प्रेम विवाह आहे तसा कन्हैयाचा आणि राधेचा सुद्धा प्रेमच आहे. तिथं सुद्धा प्रेम आहे इथं सुद्धा प्रेम आहे. पण तिथली
हो, तिथली गोष्ट अशी आहे की तिथं प्रत्येक प्राण्यावर दया केली जाते. आणि मला वाटतं राधेसारखंच बाणायचं, पण देवावर प्रेम होतं. मग कुठंतरी इथं सुद्धा प्रेम कळलं पाहिजे. आपण हत्या करतोय, मग प्रेम कळतंय कुठं? सरपंच साहेब, तुम्हाला जे कार्यकर्ते भेटलेत आपल्याच गावातील तरुण भाऊ, त्यांना सुद्धा धन्यवाद की तुम्ही एवढा मोठा सप्ताहाचं आयोजन करतात. आणि सप्ताही छोटा नाही, जोरात होतो तुमचा सप्ताह. परिसरात नाव आहे या सप्ताहाचं बाबा, चंदू बाबा. हो, एक नंबर सप्ताह होतो. मला तर असेल खंडेरायाच्या चरणी एकच प्रार्थना असेल की हे सत्कार्य तुमच्याकडनं कायम घडून घेऊत भगवंत, आणि तुम्ही टिकून ठेवशाल अशी अपेक्षा आहे. इथं काय, स्वतः भगवंत जिथं आलेला आहे, ज्यानं पदस्पर्शानं ही पावनभूमी झालेली आहे. संतांचा पदस्पर्श होतोच, झालेलाच होता, पण इथं साक्षात देवाचाच पदस्पर्श झालेला आहे. तुम्ही म्हणशाल आठबट असले माहिती आहे, तरी पण मला इशारा दिल्याशिवाय चालवू नये. कदाचित मला इथं आल्याच्या नंतर लक्षात येतं, काही काही ठिकाणी लोक मांस मच्छी खातात. इथं आल्याच्या नंतर बरेच लोक गोंधळ घालतात. बाबा, तुम्हाकडे आठे घालतस का गोंधळ? हां, यावर बोलतं दम आहे बरं म्हणा. यावर उजी उभाटी नाकलंच मी पुरा गागर पाडस. हां, इथं खंडेरायाचा गोंधळ घातला जातो. हां, खरं तर आमचे काकाश्री आणि आमचे दादाश्री कुठे गेले? विशाल दादा साहेब पुजारी मागे बसले तर का? हो, आमचे विशाल दादा साहेब मला नेहमी भेटत राहतात. आमचे मंदिराचे काकाश्री ते भेटत राहतात. आणि ते मागच्या वेळेस पण कीर्तनाला होतेच. त्यांनी सांगितलं, महाराज जे तुम्ही बोलतात ना, हे जे बकरे वगैरे कापणं ही पद्धत आहे ना, ही कुठंतरी चुकते आपली. ती आपल्या हां काय सुरू राहू देते असं चांगले बा. मी तुम्हाला तापा माहिती तुमले पटी तसं सांगा. गोंधळ घालू नका असं नाही म्हणत मी, पण गोंधळ घालायची पद्धत बदलून टाका. काही काही लोक बकरा मारतात. हो, माझे तुकडोजी महाराज गोड भजन गातात. हो, हे दगडाच्या देवा पुढे, दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव, यानी गई लोकाला कशी नाही घेऊ, यानी गई लोकाला कशी नाही घेऊ, अरे यानी गई लोकाला कशी नाही घेऊ. कोणी दरीले पाय कोणी चालवली सुरी, खाणार खाणार गोडा झाले शिल्लक उरली नाही खुरी, देवापासून काहीच नाही निघून गेला जीव, अरे या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ, या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ, या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ. खंडेरायाला गोंधळ घालतो आपण. खंडेरायाचा गोंधळ घातल्याच्या नंतर जनावरं मारतात. जनावरं का मारावीत मला इथं आल्याच्या नंतर सांगायला आवश्यक आहे असं मला वाटतं. गोंधळ घालू नका असं म्हणत नाही, पण गोंधळ घालताना जनावरं मारू नका. काय ना, खंडेराय म्हणजे महादेवाचा अवतार आहे, शंकर भगवंता. पण मणिमलसूर नावाच्या दैत्याने शंकर भगवंताची पूजा केली. शंकर भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि सांगितलं, देवा आम्ही कोणाकडनं मरायला नाही पाहिजे. म्हणलं तर ताच तू. आता वर दिल्याच्या नंतर कोणाच्या हातून मरत नाही. सगळे देवादी देवांना त्रास द्यायला लागले, गोब्राह्मणांची हत्या करायला लागले. सगळ्या देवांना वाटलं की आता आपल्या हातून मरत नाही म्हणल्यावर ज्या भगवंतानं वर दिलेला आपण त्या देवाकडे जाऊयात. आता शंकर भगवंताकडे आले. शंकर भगवंताला सांगितलं, म्हणले तुम्ही वर तर देऊन बसलात, पण नेमकं घडतंय असं की ते आम्हाला त्रास द्यायला लागले. काही करा, यांचा वध झाला पाहिजे. शंकर भगवंत म्हणतात, मी सुद्धा या अवतारामध्ये त्यांना वचन दिलेलं आहे, वर दिलेलं आहे, मला त्यांना मारता येणार नाही, मग मला रूप बदलावं लागणार आहे. मल्हारी देवानं रूप बदललं. सॉरी, शंकर भगवंतानं मल्हारीचं रूप धारण केलं. आणि मल्हारीचं रूप धारण केल्याच्या नंतर दोघं दैत्यांचा वध केलेला आहे, मणिमलसूर दैत्यांचा. दोघांचा वध करत असताना हातात त्रिशूल आहे, दोघांच्या छातीवर पाय दिलेला. आणि त्या दोघं दैत्यांनी सांगितलं, देवा आता मरण्याचा वेळ आलेली, आता आम्ही मरणार आहोत, पण ऐक ना, आम्हाला मारण्यासाठी तुला रूप बदलावं लागतंय, अवतार बदलावा लागतोय, अवतार घ्यावा लागतोय, म्हणजे आमचं काहीतरी पुण्य असलं पाहिजे. म्हणले हो, मग ऐक ना देवा, आमचं काहीतरी पुण्य आहे म्हणून तुला अवतार घ्यावा लागतोय. देवा जर तू आता मल्हारी बनून आलाय ना, खंडेराया बनून आलाय ना, तुझ्याकडनं आमची मागणी आहे. म्हणे काय? जेव्हा जेव्हा तुझे भक्त तुझं गुणगान गातील ना, तेव्हा आमचं सुद्धा गुणगान झालं पाहिजे. जेव्हा तुझी पूजा अर्चना केली जाईल तेव्हा आमची सुद्धा पूजा झाली पाहिजे, आमची आठवण झाली पाहिजे. राक्षसांना म्हणलं ठीक आहे, तोही वर देऊन टाकला. मग आपण गोंधळ घालतो. गोंधळ घालतो ना, गोंधळामध्ये दोन पंक्ती असतात, एक तिखट आणि एक गोड. हा, गोड पंगत असते. ती गोड पंगत आपण आहे ना अगोदर वर जीव घालतो, बरोबर आहे ना, वर जीव घालतो, त्यांना गोड खाऊ घालतो. नंतर 5 पावली जेजुरी करायला जात असं मी 5 पावली जेजुरी करायला जात असतं, काजू बदाम अक्रोट अंजीर असं लय जात असं. हा, मग काय लय जात असं? हा, पटच तुमले हर काय खरं आहे. असं जर काय चुकाय ना, आमना गली म्हणा एक म्हातारा होता, गायाने दे हर काय खुली अशी करत जा रे.
म्हणजे तुम्ही समजी घ्या मला काय म्हणणं आहे असं. जनावरं मारायच्या अगोदर एकदा विचार करा, आपल्या लेकराच्या पायातला काटा आपल्याला मुडलेला सहन होत नाही, आपल्या लेकराच्या अंगातला ताप सहन होत नाही, जनावरं सहज मारून टाकतो आपण. कुठंतरी बंद झालं पाहिजे. खरं तर खंडेरायाचं इथं बानुबाईशी विवाह झालेला आहे, म्हणजे खंडेरायाची सासरवाडी आणि देवना सासरवाडी मग इथलं पाप नाही व्हायला पाहिजे, कुठेतरी आई थांबायला पाहिजे. मनी इच्छा आहे बा, मी तुम्हाला नाही खानदेश ना मनीषीन, हो हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हो आणि खरं सांगू का, जसं बानुबाई आणि खंडेराया यांचं प्रेमाचं नातं आहे, हो जसा प्रेम विवाह आहे तसा कन्हैयाचा आणि राधेचा सुद्धा प्रेमच आहे. तिथं सुद्धा प्रेम आहे, इथं सुद्धा प्रेम आहे, पण तिथली गोष्ट अशी आहे की तिथं प्रत्येक प्राण्यावर दया केली जाते. आणि मला वाटतं राधेसारखंच बाणायचं पण देवावर प्रेम होतं, मग कुठंतरी इथं सुद्धा प्रेम कळलं पाहिजे. आपण हत्या करतोय मग प्रेम कळतंय कुठं. भुकेला हातचे दुष्काळ आहे, याला पुढे जाऊन तिसऱ्या चरणामध्ये याच अभंगा म्हणतात. अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, पोहे सुदाम देवाची फक्की मारी कोरडेची. जेव्हा सुदामजीचं पोहे बघितलं ना, पोहे कच्चं होतं तरी फक्के मतलब खात होते भगवंत. ते कच्चे हावभाव मनमा ठेवाच नाही, कच्चा पोहे बी खाय देव. काय वेगळे बहिणीस बोनीन पायरे दांगडू हात ते त्या आत्मा मुठदरी म्हणे वावर मा बी कोदू दिलं नाही तिथला बा. शांतता लागू द्या, शांतता लागू द्या भाऊ. तुम्हाला परसादे का पेटान सांगे दोर बी लई फिरत जाऊ मी असं 2 बिना टाकाले बा. तुम्ही लगे पाचीला माराना बजेट डगताच. भाव बघितला, जात नाही बघितली. काही लोकांना जातीचा लय पुडका असतो, पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जातीला व्हॅल्यूच नाही. हा काय ना, आमच्या संत सांगता सगळ्यांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार, जातीपातीला व्हॅल्यू नाही. ना गोया बरेलच येत मला उभा बी राहू देत नाही, मग फुकी राहणार त्या. हा तयारी पाहिजे महाराज. गाडी आणून पहिले वर हात कर ठेव. कितलं भारी प्रमाण लिहिरा ना त्या बरोबर प्रसंगनुसार. मला सरकू सुद्धा दि राहणार नाही, आडीनातले लाईट येईल मला त्याच्याने. हा महाराज पाहिजे बरं आहे मटेरियल. हो कितलं वेळेवर प्रमाण आहे, तिन्ही प्रमाण एकदम प्रसंगानुसार झालेले. नाही ते बराच लोक गाडी निघाच मग वर हात करतो. हो भाऊ निघ रे आप्पा, आता कितला विवर्तन गायत गाडी निघ रे हो काका. गाडी येऊन पहिले वर हात करते. हो गोड प्रमाणात घेतले महाराज. माझा भगवंत भावाचा भुकेला आहे, तो तुमची जातपात बघत नाही. काही लोकांना जातीचा पुडका आहे, काही लोक इथला पुडका होता. बाबा तुम्ही आयराने समजस का? नाही काहीच कळेना. तिन्ही जण असले नाही. अरे भगवान प्रॉब्लेम होता. म्हणजे मन म्हणेल बडं वायबर जाई मग काहीच कळणार तुम्हाला कळणार नाही म्हणल्यावर तुम्हाला. अरे देवा. पण ठीक आहे, मला समजून घ्या. कारण असं आहे ना, मला इथं काना देशाचा पुत्र म्हणून ओळखतात आणि माझी इथं ओळखच अशी का मी खानदेशी आहे म्हणून. हां आणि कसं आहे ना गुरुजी संधू बाबा, बात अशी आहे गोष्ट की प्रत्येक माणसानं ज्याच्या त्याच्या भाषेचा स्वाभिमान ठेवला पाहिजे. जर युपीतला माणूस, बिहारमधला माणूस तो जर साड्या विकायला दुसरा देश म्हणा, दुसऱ्या देशातला माणूस जर साड्या विकायला येतो तो आका पोका म्हणस. पोका 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 तरी आपण त्याला सांगतो हा छाव का बा छाव. म्हणजे काही सुधरत नाही तरी आपण त्यान भाषा बोलतोस. तो तथा त्यान भाषा आता ही किराणा मग आपल्या आडी काल काय नुकसान शे मनीषी माल बोलणं पडस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा मला काना देशातला असल्याचा मला स्वाभिमान आहे, म्हणून मी आपल्या परिसरात म्हणजे काना देशामध्ये कीर्तन करत असताना मी आयराणी बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्हालाही माहिती आहे आणि मन तोंडी वाटे तुम्ही ऐकाना आवडच बी असं मला वाटस. कारण मला बराच बरोबर आहे ना बहिणी सोन. हा अरे वा मन सोन चिडा. अरे वा काय वातावरण शिवू. तुम्ही किरोद न इथे राहणार या ना, किरोद नंबर लागे रे या बरं आहे ताको. आमना तिकडे ना ते बिचारा बलता बोया लोके, त्या फाशे पारदी लोके इथला बोया राहतस ना. ते आपला गुरुजी होतात ना कृष्ण माऊली, त्यासले सुद्धा कार्य गुरुजी हे आमना घर चालले गुरुजी. म्हणजे त्यास ना मनमा भाव खूप चांगला, पण भाषाच तशी त्यासने. मला तारीख दिनी बाबा बगीर बाबा का रे ए महाराज म्हणत काय ए तू आमना गावली ये रे कीर्तनले. ते साला आमना गावा मीटिंग बसणी बट्या बाया सांगणार त्या भुऱ्याला बोलावर त्या मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला त्याला बोलायला. पण मला सवयी जायला ते ऐका नाही. इतका भारी सांगेन तो. त्यासले नाव माहित नाही ना. पहिलं कीर्तन होई झालं तर दुसरं कीर्तना टाइमली मीटिंग बसच त्यास ना गावमान, मग त्या ठरावतो कोणले बोलावाना. मग त्यासनी मीटिंग बसणी बट्या बायासनी सांग होई जाण त्याच महाराजले बोलावा दोंडायचा ना तो महाराज. आता त्याला नाव सुधरे नाही. मला सांगतो ए महाराज ये रे तू ए महाराज चाल रे त्यान मायना साल्या बठ्या बाया संग्रहण्यात तुला नाव त्या बाया सांगणार त्या भुऱ्याले बोलावा रे त्यान मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला ते म्हणतो. हो भाऊ तारीख नको देऊ पण इथला गोमाल नको रे काका. ती पद्धत राहत जनतेने नाही का बोलायला. हो जनतेने पद्धत असते आणि मला ती आवडस. मी कानादेश नाही म्हणीशीन आणि तुमले आई बी सांगच बरं. जर बाबांच्याकडे कार्यक्रमाला गेलो तर त्यांची भाषा सुद्धा परफेक्ट आली पाहिजे. एक्झाम्पल महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं
महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखामेळा. चोखामेळ्याच्या जीवनामधलं चरित्र सांगतो. महाराज चोखामेळ्यांना दिंडीत जायचंय, वारीला जायचं, आणि त्यांच्या पत्नीचे दिवस भरते येतं. बाईले दिवस आहेत, बाळणपणी वेळ जवळ आहे. बायकोला सांग राहणार चोखामेळा म्हणे मला वारीला जाणं शे म्हणे. बायको म्हणे वारीला जाय राहणार म्हणे. हा म्हणे म्हणा बाळणपणी वेळ जवळ यायचे म्हणे. बाळणपणाची वेळ जवळ आलेली, तुम्ही जाताय, ओ कुणीतरी असलं पाहिजे जवळ. बाईने सांगितलं तुम्ही जाताय नक्की जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना, तुमच्या बहिणीला तरी मनकडे दार दिजात म्हणे. हा दिवस भरतायत बहिणी स्वयं, तरी सुद्धा नवराला सांग राहिनी वारीला जा म्हणे. रस्त्यावर तुमची बहीण आहे, तुमची बहिणीला दाट दिजात म्हणे. आता तुम्हाला जरा प्रसंग राहतात, तुम्ही काय सांगतात? वारीला जावा सांगतात तुम्ही. वारीनं जाऊ द्या, बाकीने बाया कीर्तनमा जाणारा नवरा सुद्धा फिरा घरचील का देव काय दलाली वय घ्या, त्या बकालीला कुत्रा वळलाय जातील. कीर्तनले सुद्धा येऊ देत नाही म्हणतो. बाकीने बाया तेवढं बरं आहे, चंदनपुरीने बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या. कारण मी जे बी सांगस ना पटत होता ना सांगस, आठवण काहीच सांगत नाही. चोखामेळ्याच्या बायकोला दिवस भरता येतं, तरी सुद्धा पत्नीनं सांगितलं तुम्हाला जायचं जरूर जा, पण ऐका ना तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा, मी एकटी कशी राहू शकते. महाराज नामचिंतनामध्ये भक्त एवढा धुंद झाला, एवढा नामचिंतनात मग्न झाले चोखामेळा, बहिणीला सांगायचं विसरले, बहिणीला सांगणं विसरले. आता विटेवरच्या मालकाला असं वाटलं जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल, मग मी काय कामाचा. विटेवर चोखोबाची बहीण झाला शारण धरू, वहिनी उघडादार हाक मारी. महाराज गावाच्या बाहेर आलेले माझ्या जगाचे मालक, आणि आल्याच्या नंतर मनाशी संवाद साधतात. जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला अगोदर साडी परिधान करावी लागणार आहे. चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला नऊवार साडी नेसावी लागेल. कोण सांग राय नाही? कोण? स्वतः देव पंढरपूरना मालक सांग राय ना, जर चोखोबानी बहीण बहीण जाण्यात मला साडी नेसणी पडीन म्हणे. नऊवार साडी परिधान केली, अजून स्वतःशी संवाद. जर मी बहीण बनून जातोय, स्त्री रूपात जर जायचं असेल, नऊवार साडी नेसावी लागेल. नुसतं साडी नेसून चालणार नाही, तर साडी नेसून डोक्यावर पदर घ्यावा लागेल. माझा जगाचा मालक डोक्यावर पदर घेतो बरं का बहिणी सोन, ओ ताई सोन, ओ सोनचिडी सोन, पदर म्हणतो. हा देवनी सुद्धा पदर लिहिल शे. हो अजून सांगू का, आपली संस्कृतीच आहे हिंदू धर्माची. डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर, आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे. बरोबर एक बहिणी सोन, राग नाही रा ना तुमले म्हणा बोलेल ना. बाकीने बाया ज्या गावने आहेत बिचारे तिथले पक्क माहिती नाही, माय खरं हो माय पलोली आलं पाहिजे. बाकीने बाया मरी माय खाऊ आमनास किडा पाडा सत्यानाश होय. डोक्यावर पदर घेतला पाहिजे. बहिणी सांगायला भरपूर आहे, पण तुम्ही माझ्या धर्माच्या आहात म्हणून सांगा वाटतं. आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या, नाही का. तुम्ही माझ्या धर्माच्या आहात म्हणून तुम्हाला बोलावं लागतंय. हो, आणि खास करीश तुम्ही काना देश नाहीत, म्हणजे मी तुम्हाला भाऊ आहे, तुम्हाला पोरे आहे, मी नाही बोलत, कोण बोलीन तुमले. बरोबर आहे का नाही? जडे चुकाऱ्यानं तडे हक्कातीन बोललेस मी, कारण तुम्ही म्हणे माया बहिणी येतेच. दुसरं कोण बोलीन का? असं दुसरं बोलीन त्यांना मुसळ पोट टाकसो मी. मग कोणी काय हिंमत म्हणा गरमाईन बोट घाल जायचो, उपाडी दिसू द्याले. हा पण मी हक्काचा आहे म्हणून तुम्हाला बोलतोय. बरोबर आहे ना मयूर बाबा? पदर लिहिले जवा बहिणी सोन, काय ना पदराची ताकद सांगू का तुम्हाला. तुम्ही गरमाने साड्या साड्या कितला नाही राहतीस, तुम्हाला हिशोब समजायला पाहिजे. म्हणेशीन सोपं करीन सांगस. लगीन म्हणे असा साडी तुम्ही 600 रुपयाने, 600 रुपयाची साडी आहे सहावार साडी. 600 रुपयाची साडी सहावार साडी, 600 रुपयाला मीटर कितीला पडलं हो? कितीला पडलं माय हो? 100 रुपयानं मीटर. बरोबर आहे ना? पदर कितला मीटर ना रास? 1 मीटर ना, म्हणजे तो पदर कितला ना पण ना आपले 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे, पण तो जर डोक्यावर राहिला ना असा टोपीवाला बाबा आहे ना, तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतं. कुठे ना माहेरी राही पूर्ण. अरे काय माय बापनं वयन शेबू पदर सुद्धा पडू देत नाही. 100 रुपयाचा पदर आहे, पण तुमच्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवतो, म्हणून डोक्यावर पदर घेतला पाहिजे. हो अजून प्रमाण म्हणून सांगस, आपला खानदेशनी पोरगी राष्ट्रपती वेगळी माय. कोण? प्रतिभाताई पाटील. खानदेशनी पोर राष्ट्रपती वेगळी, पण एखादा फोटो एखादा बिगर पदर ना. शेका बहिणी सोन, एक बी फोटो पदर बिगर ना नाही शे. राष्ट्रपती वेगळी मन माय, तरी पदर पडू दिना नाही. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास नाही पोलो तिरपा खोचिलेस. ओ काकू ओ सांगू काकू पदरले ओ बहीण, तू अजून खिचडी वाट राहिनी ओ काकू. बचत गटनी मिटिंगला जात पदर तिरपा खोचिलेत. येडी अक्का मस्त पदर लिह. लग्नात मग जाते 10-12 हजाराने साड्या नेसतील. काय काय बाया पैसा आला बाहेर आहे ना, 15-20 हजाराने साडी लेस, 15-20 हजाराने साडी लेस, पलो तिरपा कोशिलेस, आणि 75 पडकं गुंडाईन फिरज येडी. म्हणजे आता थंडी आते. बरोबर आहे बा, आता थंडीमुळे बरोबर आहे. उन्हाळा मा बी 10 हजाराने गरीबनी बाई सुद्धा 2 हजाराने साडी नेस, 2 हजाराने साडी नेस, पोलो तिरपा कोस, 75 पडकं गुंडायलेस येडी. नाही ते काय तेवढं बरं आहे. चंदनपुरी मग तशा बाया नाही ते.
डोक्यावर पदर घेतला पाहिजे माय हो. जर माझा जगाचा मालक पदर घेत असेल तर ह्या गोष्टी आपल्याला उदाहरण म्हणून आहे, आपल्याला शिकायला भेटतं याच्यातून. हो, पदर लिहिलो पण पदर लिहामुळे ना असा जीव करस ना, जी बाईनं पदर लिहिला ना असं वाटत बापरे बाप नांदुरी गणनी देवीजी राहिनी बा असं वाटस. हा, पदरवाली बाईल देखा ना दादा असं वाटस ना गणनी मालकीनं जी राहिनी भाऊ. आणि बिगर पदरनी बाईल देखा का मला असं वाटस हो बापरे दिनले चुरेल कधी बी राहिनी रे. हा, भयान फरक पडस हो. आपण साडी ते बरं आहे, साडीनं बरं आपण एक ते नवीनच वस्त्र येले आपल्याकडे ना आता घुशी राहणार ते कोपरे कोपरे. अजून माझगाव मा नाही ते प्लॉटीस मागू शेले अजून ते नवीन एक वस्त्र येले. कोणतं बहिणी सोन कोणतं गाऊन त्याला ते म्हणा असा जीव करस ना दुकानमा जाईन सुद्धा चाकू घाली माट टाकू असा जीव करा ना त्या गाऊनला. नाही मी मारी टाकतो राव देवा ना त्याला एखाद दिन. काय घुशी जायले वारं काही सुधरत नाही माले. काय त्या गाऊन मा अरे साडी नेसून जेवढी बाई सुंदर दिसते तेवढी त्या गाऊन पाहून दिसत बाबा अजिबात नाही हो. साडीनी बाई जेवढी सुंदर दिकस गाऊनवर दिकत नाही. गाऊन घालेल बाई कशी दिकस माहितीये का, आपण त्या बाजरीवर ना चिडा उडवाल नाही लाकडे काढ देतस मजा नाही दिकतीस हो. हा ते का माप मारास फिटिंग मारास काढून तोडून सत्यानाच राहतो मजा नाही दिकतीस बहिणी हो. नका घालत जा त्या गाऊन. मस्त साड्या नेसा जा वजन मारा जा हो सोनचिडी सोन हो गाऊनवाल्या बहिणी सोन. आणि गाऊन जर घाला सवय पडीत जायले ना गाऊन घाला सवय पड झाली आपला गाऊन घालून घरमात पळा ना आपला रूम बाहेर निघाणच नाही. कारण तुम्ही मजाण्यात दिसते जगाला कच्ची म्हणता बॅन मर जाईना चुरेड समजेल निघाण नाही बहिणी सोन बाहेर. मस्त साडी नेसो. पहिल्या बायात ना नऊवार साडी नेसायच्या, सहावार साडी पण चांगली नेसलं पाहिजे पण डोक्यावरचा पदर पडला नाही पाहिजे. ही आपली धर्माची संस्कृती आहे हो. कमीत कमी आहे ना सासराला देखील जेटले देखील तरी पदर लिहिलो डिकरा कोकरास ना ठीक शेवा. मोठला शेत कोणतरी टोपीवाला यासले देखील तरी पदर लिहिलो हो. त्यामुळे आपला मायबापनी इज्जत वाढत आपला सासू सासरानी इज्जत वाढत. पहिल्या बाई इथल्या मर्यादा मारा आहेत ना समोर ते जर कोण गावना माणूस आहे ना माय आपला सासरा लागत जेट लागत किंवा आपला ते मोठा आहे सुनबाई वै खेबी नाही कोण येण काय तरी मोठा माणूस राय ना वावर माय जरी ये ना तरी असं तोंड तिरप करीन उभी राय. त्या माणूसला निघी जाऊ दे आणि मग मन माय रस्ता काढे. बरोबर आहे ना माया हो, बरोबर आहे ना हो. वैयक नाही पायक नाही कोणतरी माणूस ना मर्यादा ठेवली पडेल तो निघी जाय तो मन माय जाय. आता कसं काय वातावरण आहे कोण येण काय जाऊ द्या हो. आता ते मन बहीण सगळा सासरानं बी छातीनं बिल्ल मोठ टाकाल करस. हातेनं वातावरणच बोगस आहे महाराज. आणि गोष्ट अशी आहे ना आपण त्या बहिणीशी करते ना अपेक्षा ठरवून आपण सुद्धा तेवढा खरा उतरायला पाहिजे. मयूर बाबा खरं आहे का नाही, नामदेव बाबा काय मत आहे तुमचं, तुमले त्याने आयराने आखी समजस. आपण सुद्धा तेवढी मर्यादा पाडायला पाहिजे. पहिला या दोतरवाला बाबा बसलेत ना या सुनबाईना समोर बायको संगे सुद्धा बोलायला घाबरेत. नको आपला जर तोल घ्या सुनबाई काय विचार करी मन सासराला काय सुमारा नाही माय बोला ना. म्हणजे पहिला सासरा एवढी मर्यादा ठेवत सगळी बायकोन संगे सुद्धा बोलायला घाबरेत. म्हणजे बायको जवळजवळ सगळीच रास पण बायकोन संगे बोलायला सुद्धा घाबरेत एवढी मर्यादा होती हो. सुनबाई काय विचार करीन भो. पहिला सासरा आणि आतेना सासरा त्या सुनबाईंसमोर इथलची चड्डी घालीन घरमा फिरतो. हो भाऊ अरे तू मोठी चड्डी घाल रे हो म्हणा काका. हो भाऊ तू इथलची चड्डीवर फिरशी ती बहीण कशाला पदरली रे हो आई बा. काय दांगडू घाला भो तुम्ही काय सत्यानाश करणार लावा भो नियम ना. तुम्ही चड्ड्या तरी घाला जा अरे हो काका हो बोलता सुशिक्षित वय जा तुम्ही पण चड्ड्या लंबल्या छेल गाव जा अरे भाऊ. विठ्ठल विठ्ठल भगवंत आता गावात प्रवेश करणारा हो. गावात प्रवेश करण्याच्या आधी दर्जामा शिरान पहिले पायमाना चप्पल हात मालिनात म्हणा जगना मालकनी काय कर पायमाना चप्पल हात मालिनात. पहिल्या बाया मायर त्यांनी जरी येत ना तरी गाव मागूसान टाइमला दर्जा मावनात का चप्पल काढलेत नाही आत्मादर येत हो. पहिल्या बायाच नाही इथला नियम होतात गाव मागूसान पहिले चप्पल आत्मादर येत. बाबा बरोबर आहे ना. आता चप्पल घालाशिवाय रांतीत नाही